माहिती मारलंय त्यांनी तशी त्याला फाशी झालीच पाहिजे. फाशी झालीच पाहिजे. प्रदीपला न्याय मिळालाच पाहिजे. म्हणजे प्रदीपला न्याय मिळालाच पाहिजे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात एक धक्कादायक घटना घडली होती. जुन्या वादातून 3 जणांनी एका तरुणाची निर्घृणपणे हत्या केली होती. या घटनेत लग्नपत्रिका आणि मृताच्या अंगावरील टॅटू हे महत्त्वाचे पुरावे ठरले. ही घटना समोर आल्यानंतर पोलीस संशयित आरोपींपर्यंत कसे पोहोचले, या घटनेमागचं मूळ कारण काय होतं तेच या व्हिडिओत पाहूयात. प्रदीप राजू माळी असं या घटनेत हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो चोपडा शहरातील तारामती नगरात राहत होता. जुन्या वादातून त्याची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. मारेकऱ्यांनी अतिशय निर्घृणपणे त्याची हत्या केली. त्याचा चेहरा दगडाने ठेचण्यात आला होता. त्यामुळं सुरुवातीला मृताची ओळख पटत नव्हती, पण त्याच्या खिशातील लग्नपत्रिका आणि अंगावरील टॅटूमुळे त्याची ओळख पटली. आपल्या पाटसारीजवळ तिरंगा चौकाच्या बाजूला एका साधारण 30 वर्ष वयाच्या युवकाचं एक प्रेत पडलं होतं. ते लोकांना दिसलं. त्यांनी आपल्या पोलीस स्टेशनला कळवलं. त्या पोलीस त्या ठिकाणी गेले आणि चेहरा त्याचा छिन्न विच्छिन्न अवस्थेत होता. ओळख पटत नव्हती. मग आम्ही ते फोटो काढले. त्याच्या अंगावर जे टॅटू मार्क होते ते आम्ही लोकांना दाखवले आणि त्याची ओळख पटवली. त्याचं नाव आहे प्रदीप राजेंद्र माळी असं आहे. हा काल रात्रीपासून घरून गेला होता आणि त्याचं प्रेत आज सकाळी आपल्याला तिथे मिळून आलेलं आहे. आणि एकंदरीत बॉडीची परिस्थिती पाहता त्याचा खून झाला असावा असा आमचा प्रथमदर्शनी अंदाज आहे. त्याप्रमाणे तपास सुरू आहे. एक संशयित आहे. नातेवाईकांनी नाव दिलं होतं, पूर्वी भांडण झालेलं. त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे. त्याच्याकडे तपास चालू आहे. शवविच्छेदनासाठी प्रेत जे आहे ते जळगाव सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलेलं आहे. प्रदीपच्या हत्येनंतर चोपड्यात तणावाचं वातावरण होतं. त्याचे नातेवाईक आणि मित्रपरिवाराने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. दादा त्याला फाशीची सजा झाली पाहिजे. तसं माहिती मारलंय त्यांनी तशी त्याला फाशी झालीच पाहिजे. आम्हाला एवढंच पाहिजे. आम्हाला दुसरं काही नकोय. आम्हाला फक्त ते त्याच्या माहिती मारलं त्यांनी तसंच ते आम्हाला मारलं. त्याच्या प्रीत आम्ही पुढे काढून माहिती त्याचे प्रीत काढू तोपर्यंत आम्ही प्रीतला हात लावणार नाहीये. त्यांनी कधी डाव ठेवला तर आम्ही त्यांच्या न्याय घेऊन त्यांची आम्ही नाही सजा पूर्ण पाहिजे. आम्हाला त्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. आम्हाला पाहिजे पाहिजे आणि त्याला फाशीची सजाशिवाय आम्ही आमच्या भावाला घेऊन जाणार नाही. ही आमची मागणी पाहिजे. बस तरच आम्हाला शांती मिळेल. फाशी झालीच पाहिजे. प्रदीपला न्याय मिळालाच पाहिजे. म्हणजे प्रदीपला न्याय मिळालाच पाहिजे. योग्य सारखं त्यांनी कसं केलं परिवार पास करायला पाहिजे. योग्य सारखं बना. त्यांच्याकडनं नाही होत होणार तर आमच्या ताब्यात दुसरं काही नाही. बस आम्हाला न्याय पाहिजे. आज कधी त्यांच्या केलेलं असतं त्यांनी काय केलेलं असतं कसं मी चेन्सू केले तो ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवली. सुरुवातीला चेतन कानडे याला ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर प्रदीपची हत्या करून मुंबईला पळून गेलेले विजय वैतकर आणि निर्मल बडगुजर या दोघांना LCBच्या पथकाने धावत्या रेल्वेतून अटक केली. हे दोघे जण मुंबईत सतत आपलं लोकेशन बदलत होते, पण पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करत त्यांना पकडलं. प्रदीपची हत्या जुन्या वादातूनच झाली की तिला काही दुसरं कारण आहे याचा तपास पोलीस करतायत. प्रशांत बधाने, लोकमत.com, जळगाव.